4 वर्षापासून अशोक दादा कांबळे हे जे पेशंट हे गँग्रेन झाल्यामुळे त्यांचा पाय काढावा लागला आणि त्या पेशंटला आज परिस्थिती अशी की 8 दिवसाला 4 ते 4.5 हजार रुपये खर्च आहेत आणि परिवार अतिशय गरीब दुबळ्या घराण्यातला परिवार आहे। हा जो अशोक हा तरुण आहे गेल्या 4 ते 5 वर्षापासून त्याच्या एका आजाराला झुंज देतोय। तर मला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना जी या अशोक तरुणाची जी आजाराची जी परिस्थिती ती आजाराची परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवायची, महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रातील मंत्री महोदयांना दाखवायची, महाराष्ट्रातल्या अधिकारी महोदयांना दाखवायची की आपण एखादा गरिबाचा व्यक्ती आजाराशी किती झुंज करू शकतो। मला ही आपल्याला लाईव्ह परिस्थिती SL9 चॅनलवरती मला आपल्याला दाखवायची की त्याची परिस्थिती अतिशय नाजूकाची। त्याचा परिवार आज जर बघितला तर मुलं एक त्यांची पत्नी ती अतिशय रोजंदारीने काम करून त्या अशोक दादा कांबळे ह्या पेशंटचा लोकांची मोलमजुरी करून त्याचा दवाखान्याचा खर्च करते आणि लहान मुलं आहेत ते लहान मुलांचा शाळेचा खर्च करते, त्यानंतर घर संसाराचा खर्च करते। तर मला आपल्याला ह्या सगळ्या महाराष्ट्राला ही गोष्ट आज आपल्याला ह्या पेशंटची काय परिस्थिती ही मला महाराष्ट्राला दाखवायची आहे आणि निश्चित आपल्याला जर ती ही परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला एक पाना फुटणार आहेत की आज काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊ चला आणि थेट आपण ह्या अशोक पेशंटशी आपण भेटणार आहोत। महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनो, हा जो तरुण आहे हा तरुण याच्या जीवनामध्ये म्हणजे 5 ते 6 वर्षापूर्वी एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता। त्याचा परिवार त्या हॉस्पिटलवरती चालत होता, मोलमजुरी करत होता, पण परमेश्वराची काय श्राप आहेत हाही समजायला मार्ग नाही। आज आपण बघितलं असेल हा त्याचा पाय काढलेला आहे, हा बघू शकतात प्रेक्षकांनो, हा त्याचा पाय काढलेला आहे। ह्या इथून त्याला कुठली वेदना होत नाही, इथं खाली काय होतंय याची त्याला जाणीव होत नाहीये आणि त्याचे ऑपरेशन झालेले आहेत आणि आज याला खर्च साधारण हप्त्याला 4 ते 4.5 हजार रुपये खर्च येतो आणि हा खर्च एका गरिबाने पेलवायचा कसा। मला थेट महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण त्याच्याशी चर्चा करणार आहेत, त्या आजाराची तो कशी झुंज देतोय, त्या आजाराला तो कसं आव्हान देतोय। आज माझ्याकडे तो ज्यावेळेस बोलताना बोललाय की माझं आयुष्य थोडा दिवस राहिलेलं आहे, मला माझा वावर विकून सुद्धा माझा आजार मला बरा करता येत नाहीये। त्याने अक्षरशः त्याचा वावर विकलं पण तरी त्याला त्याचा आजार हा बरा करता येत नाही। आज आपण थेट आपल्याला याची मुलाखत घ्यायची या पेशंटची आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपुढे ठेवायची, महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांपुढे ठेवायची, महाराष्ट्रातल्या मंत्री महोदयांपुढे ठेवायची, महाराष्ट्रातल्या समाजसेवकांपुढे ठेवायची। अशोक, मला एक सांग, तू किती दिवसापासून आजारी? 4 वर्ष झाले। किती वर्ष झाले? 4 वर्ष। बरं, तुझा हा पाय कशामुळे काढला? तो खराब झाला होता, किरी पडला। काय झालं होतं तुला? गँग्रीन झालं होतं। काय झालं होतं? गँग्रीन। बरं, मग याचा खर्च कसा केला तू? खर्च वावर विकला। किती वावर विकला तू? वावर 1.5 एकर होतं, ते विकून टाकलं। हां माझं मणक्याचं ऑपरेशन झालं हां ते ऑपरेशन सक्सेस नाही झालं, त्याच्यामुळे कमरेपासून खडका घेऊ नाही। 4 वर्षापासून लगेच नाही, संडास लगेच काही कळत नाही। बरं, जागेवर बसून मंडळी कामाला जाते रोज। बरं, मला एक सांग, तू ह्या आजाराशी झुंज देतोय, तुला हप्त्याचा खर्च किती? हप्त्याला 4-4.5 हजार रुपये लागते। कुठून आणतोय पैसे? हेच मजूर करून मंडळी। म्हणजे तुझी जी मिसेस आहे ती रोजंदारीने कामाला जाते आणि तुझ्या आजाराचा खर्च करते। बरोबर आहे। आणि हा आजार किती वर्षापासून म्हटलं? 4 वर्षापासून। 4 वर्षापासून। आता मला बेड सोर झाले, पाठीमागे मोठे मोठे होल पडले। बर, कमरेला बसायच्या जागेवर बर, भरपूर त्रास होतोय मला। बर, आता काय करणार, आता माझे थोडे दिवस राहिले काय ते। महाराष्ट्रातल्या जनतेनो, हा एक आपल्यासाठी वेदनादायक विषय आहे की आज हा जे पेशंट आहेत त्याच्या तोंडाने स्वतः म्हणतायत की माझ्याकडे थोडे दिवस राहिलेले आहेत। तर मला स्वतःला माझ्या SL9 चॅनलला आणि मी संपादक असताना मला पाना फुटलेला आहेत। तर निश्चित महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा पाना फुटणार आहेत की जर अशा पेशंटची जर अशी परिस्थिती असेल तर निश्चित आपण एक पाऊल पुढे आलं पाहिजे। मला अशोक सांग, मला की तुझा हा पाय काढला, तुला आता ह्या जखमा झालेल्या आहेत, ह्या जखमाचे ट्रीटमेंट चालू आहे का? हो, कोपरगावचा कोठारे डॉक्टरकडे। कोठारे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू? कोठारे डॉक्टरकडे। किती दिवसाला कोठारे डॉक्टरकडे जातो? मी 7 ते 8 दिवसात कोठारे डॉक्टरकडे जातो। मला एक वेळेचा खर्च भरपूर येतो,
कारण कोठारे डॉक्टरांची हप्त्याची फी किती? हप्त्याची फी तरी 4-4.5 रुपये मेडिसिन ते सगळं धरून लागतं मला. जर हप्त्याला 4-4.5 रुपये लागत असतील तर ह्या तरुणाने एवढा पैसा आणायचा कुठून? आणि अशा गोरगरीब जनतेला शासनाने हॉस्पिटल फ्री केलेलं आहे, अगदी बरोबर आहेत, पण जर अशी परिस्थिती असेल तर शासनाने सुद्धा यावरती दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. मी या येवला तालुक्याचे प्रांत अधिकारी साहेब आपल्याला मी हा व्हिडिओ पाठवत आहेत, तहसीलदार साहेब मी आपल्याला हा व्हिडिओ पाठवत आहेत, या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब मी आपल्याला या पीडित जो आजारी अशोक आहेत त्याचे व्हिडिओ मी आपल्याला पाठवत आहेत, पाठवत आहेत आणि तमाम येवलेकरांना हा व्हिडिओ पाठवत आहेत आणि तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हा व्हिडिओ पाठवत आहेत की आज आपण याचे जे नन्हे मुन्ने बघा तुम्ही, ह्या मुलांची परिस्थिती. किती जातात तू? 5वीला. काय वाटतं पप्पा आजारी तुझे? काही दुःख वाटतं. दुःख वाटतं? तुला काय वाटतं तुझे? दुःख वाटतं. तुझे पप्पा किती दिवसापासून आजारी आहे? 4 वर्ष. हं? 4 वर्ष. 4 वर्षापासून आजारी आहे. तुमचा आनंद गेलाय ना? हो. या लहान लेकरांचा सुद्धा आनंद गेलेला आहे. मला आज त्यांच्या पत्नीशी मला भेटायचं आहे. आज मी त्यांच्या पत्नीशी बोलणार आहे की काय परिस्थिती नेमकी. काय मला एक सांगा, तुमचं नाव काय? मंजुषा अशोक कांबळे. बरं, हा आजार किती दिवसापासून यायला? 4 वर्ष. 4 वर्षापासून. मग आता तुम्ही यांच्या आजाराचा खर्च पाणी कसा करतात? शेतीचा मोलमजुरी करून. शेती काम करतात, मोलमजुरी करतात. किती पैसे येतात हप्त्याला तुम्हाला? 1500-1600 रुपये. 1500-1600 रुपये हप्त्याला येतात आणि यांचा खर्च 4-4.5 रुपये. मग बाकीचे पैसे तुम्ही संसार कसा ऍडजस्ट करता? तिकडून बहिणीकडून त्यांच्याकडून. मग आता 4 वर्षापासून तुम्ही तुमचं स्वतःचं वावर विकलं, आता तुमच्याकडे पैसा नाहीये, हा तुम्हाला वाटत नाही का आता आपल्या परिवारापुढे एक गंभीर प्रश्न घडलेला आहे? तुमच्या नवऱ्याचे हाल बघावले जात नाही तुम्हाला? त्यांच्या नवऱ्याचे हाल त्यांना बघावले जात नाहीत आणि आज सर्वसामान्य कोणी कुटुंबातले व्यक्ती असू द्या, जर एखाद्याच्या घरामध्ये जर एखादे आजारी पेशंट असेल तर निश्चित त्याच्या परिवाराला सुख समाधान मिळत नाही. तर अशोक, मला एक सांग, तुला ह्या प्रेक्षकांकडून काय मदत पाहिजे? जे सरकार देईल ते. हे महाराष्ट्रातले एसएल नाही पाहिजे. मला हॉस्पिटलचा खर्च बाकी आहे ना. हॉस्पिटलचा खर्च तुला दिला पाहिजे. हो. माझे छोटे मुलं आहे, त्यांचा संसार आहे, बायको ते काम करते. आता माझी ती परिस्थिती अशी, मला काहीच काम नाही जाणतो. त्यांच्या भरोसा रोज मला मेडिसिन लागतं, खर्च भरपूर आहे, इकडून तिकडून गोळा करते. काय म्हणलं ते पोराय शिक्षण आहे. सरकारने एवढीच मदत करा मला पाहिजे. अशोक दादा कांबळे यांनी SL9च्या चॅनल समोर एक सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात मागितलेला आहे. या अशोक पुढे आज एक मोठा गंभीर प्रश्न त्याच्या आजारामुळे हा भेडसावत आहे कुठंतरी. म्हणून महाराष्ट्रातल्या SL9 न्यूजच्या जे प्रेक्षक आहेत, SL9 चॅनलवरती आपण प्रेम करणारे जे नागरिक आहात, महाराष्ट्रातले अधिकारी महोदय साहेब, महाराष्ट्रातले मंत्री महोदय साहेब, महाराष्ट्रातील जे समाजसेवक आहेत, महाराष्ट्रातील शोषित पीडितांना मदत करणारे जे लोक आहात, मी त्यांना SL9 चॅनलच्या माध्यमातून आणि दादा कांबळे यांच्या परिवाराच्या माध्यमातून आपल्याला या अशोक कांबळेला जी मदत करता येईल याच्या आजारासाठी ती आपण मदत करावी. मी या अशोक कांबळेंचा जो फोनपे नंबर आहेत आणि जे फोनपेचे स्कॅनर आहेत ते आपल्या चॅनलवरती मी लावतोय आणि त्या स्कॅनरच्या माध्यमातून याला जी मदत करता येईल याच्या आजारासाठी याला तुम्ही जेवढी मदत करशाल तेवढा तुमच्या परिवाराला आशीर्वाद मिळणार आहेत. कारण आज हा व्यक्ती स्वतःला नाहीये म्हणून समजतोय. कारण हा व्यक्ती स्वतः आत्ता बोललाय की माझ्याकडे थोड्या दिवस राहिलेले आहेत. म्हणून प्रेक्षकांनो, आपण याच्या परिवाराला सुख समाधान दिलं पाहिजे, याच्या लेकराबाळाला सुख समाधान दिलं पाहिजे. मी याचा जो फोनपे नंबर आहे आणि त्या फोनपेचं जे स्कॅनर आहेत ते स्कॅनर आपल्या चॅनलवरती लावतोय आणि त्या स्कॅनरवरती स्कॅन करून आपल्याला जी मदत करता येईल या कुटुंबाला मदत करा. SL9 चॅनल आपल्याला आव्हान करत आहेत आणि मी स्वतःही SL9 न्यूजचा संपादक या परिवाराला मदत करणार आहेत. माझे अनेक सहकारी या परिवाराला मदत करणार आहेत. म्हणून आपण सुद्धा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी एक पाऊल पुढे येऊन याच्या